केली आहे. मॅडम, आमची एकच मागणी आहे. गेले 6 वर्ष आमच्या नवी मुंबई या सिम्प्लेक्सच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल पाठपुरावे झालेत आणि राज्य सरकारचा जो GR आलाय क्लस्टर डेव्हलपमेंट, त्या अंतर्गत हे डेव्हलपमेंट होत आहे. तर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. आमचा 14 तारखेला हरकतींचा तो एक प्रोग्राम देखील झाला. त्याला 1 महिन्याचा अवधी होता. आता 14 ऑगस्टला त्याचा 1 महिना कंप्लीट झाला. पण आम्हाला अचानक एक बातमी समजली की 10-11 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेने एक महासभा आयोजित केली आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या आमच्या रिडेव्हलपच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सिम्प्लेक्सचं रिडेव्हलपमेंट हे जे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे या कायद्या अंतर्गत नाही झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर आमची मागणी अशी आहे की हे रिडेव्हलप तर होणारच आहे, आम्ही ते करणार आहोत, पण ते जे राज्य सरकारने जो GR आणलेला आहे, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याच सरकारने जो GR आणलेला आहे, आम्हाला वाटतं तो GR त्यांच्याच कार्यकर्त्यांपर्यंत, त्यांच्याच नेत्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये. त्यांना तो समजावून सांगावा आणि त्या कायद्या अंतर्गत या सिम्प्लेक्स वासियांच्या घरांचं रिडेव्हलप व्हावं आणि त्यांना हक्काचं प्रशस्त असं घर मिळावं, एवढीच आमची नम्रता आहे. तुमचं नाव मॅडम? माझं नाव निर्मला लटांबळे आहे आणि मी स्वतः या सिम्प्लेक्सची रहिवासी आहे गेली 22 वर्ष. ओके, थँक्यू. हां, त्यांचं म्हणणं तसं राईट आहे, पण आमचा भूखंड एवढा मोठा आहे सेक्टर 7मध्ये की त्याच्यामध्ये ड्रेनेज असू द्या, मोठे रस्ते असू द्या, सगळे आम्हाला आमच्या जागेमध्येच बनणार आहे. तर ह्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये पडायच नाही पाहिजे. जागा आमची नसते, आमची छोटी जागा असतील, त्या जागेमध्ये बाहेरच्या जागेमध्ये जर ड्रेनेज लाईन असू द्या, रस्ते बनत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पण आमच्याकडे एवढी मोठी जागा उपलब्ध आहे की त्याच्यामध्ये रस्ते बसत आहेत, ड्रेनेज लाईन बसते, येणाऱ्या जाण्याचा ट्रॅफिकचा कुठलाही अडचण आम्हाला राहणार नाही, कारण जागा भरपूर असल्यामुळं. आमच्याकडं जी घरं आहेत ती घरे छोटी आहेत आणि घरे मोठे झाल्यानंतर मग आम्हाला काही अडचणी होणार नाहीत, कारण बागबगीचे बनतील, रस्ते बनतील, सिव्हिल लाईन चांगली होईल. आमची जी आज अशी परिस्थिती, आम्ही सोसायटीमध्ये काम करतोय की आम्हाला दर महिन्याला सिव्हिल लाईनला जो खर्च आहे गटर लाईनला, तो कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये आम्हाला खर्च करायचो प्रत्येक सोसायटीला. कारण ड्रेनेज लाईन अशी बनवली की एवढी मला वाटते 1.5 फुटाचं अंतर आहे त्याच्यामध्ये. ज्या वेळेला आमची नवी घरं बनतील त्यावेळेला ड्रेनेज लाईन आपली चांगली बनवली, आम्हाला कुठलाही खर्च राहणार नाही आणि आमचं आयुष्य सुखात जाईल. एवढं मी या लोकांना सांगतो की तुम्ही माथाडी कामगारांच्यावरती तुम्ही अन्याय करताय. कारण आज मी घनसोलीमध्ये बघतोय तर कमीत कमी 15 ते 20 टावर बनत आहेत. त्या टावरच्या ह्या लोकांना ट्रॅफिक होणार नाही का? त्या टावरच्या लोकांच्या ड्रेनेज लाईनच्या हे होणार नाही का आमच्याकडे? का आमच्याकडं म्हातारी का गरीब म्हणू का? त्याला वाले नाही म्हणून असं नाही चाललं पाहिजे. आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन करते. आमच्याकडे आमची काँग्रेस पार्टी जी आमच्याबरोबर सपोर्टिंगला आहे त्यांचा मी आभार मानतो आणि आम्हा सगळ्यांना चांगली घरं मिळण्यासाठी जे राज्य शासनाने जो निर्णय घेतला क्लस्टरचा, ती क्लस्टर योजना आम्हाला लागली पाहिजे. लाभली, आमच्या क्लस्टरमध्येच आमची घरं झाली पाहिजे. आम्हाला 500-550चा एरिया मिळेल. जर क्लस्टर नाही झाला तर आम्हाला 300चा एरिया भेटेल. त्यावेळेला म्हणजे आजच्या घरापेक्षा आम्हाला काही फार मोठी घरं भेटणार नाहीत. यासाठी जो अन्याय महासभेनं आमच्यावरती केलेला आहे, विशेषतः बीजेपीने, मी आता स्पष्ट बोलतोय, बीजेपीनं ज्या वेळेला इथे 4 नगरसेवक सेशन आले होते तेव्हापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम केलाय. पाणी अजूनही कमी मिळतं आम्हाला. पाण्याचा प्रॉब्लेम त्या दिवसापासून झाला ज्याविषयी इलेक्शन झालं तेव्हापासून आम्हाला. म्हणजे इथे गरिबांना कोणी वाली नाही, गरिबांना कचऱ्यामध्ये समजतात ते. पण ज्या वेळेला गरीब रस्त्यावर उतरल त्यावेळेला त्यांना एवढं माहिती पडलं की गरिबाला सुद्धा कोणतरी त्याचा स्वतः ज्यावेळेला तो आवाज उठवल त्यावेळेला तो कुणालाही ऐकणार नाही. आणि आम्हाला त्यांना एक विनंती आहे की आमच्यासाठी तुम्ही घरं क्लस्टर योजनेमध्येच मंजूर करावी. राज्य शासनाने जो निर्णय दिला आहे त्या राज्य शासनाला तुम्ही पाठीमध्ये, एवढीच मी त्यांना विनंती करतो. तुमचं नाव काय? चव्हाण, मी ओमसाहेब गरमे संस्थेचा अध्यक्ष आहे. सर, आम्ही सिम्प्लेक्समध्ये गेली 25 वर्ष रहिवासी आहोत. 180 स्क्वेअर फीटमध्ये इथे आम्ही रहिवासी जवळ 3268 घरं इथे राहतोय. तर सेक्टर 7 आम्ही गेली 6 वर्षापासून रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न शासकीय दरबारी करत आहोत. आम्हाला क्लस्टरच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून क्लस्टर मंजूर झाला आणि ते क्लस्टर मंजूर झाला त्यामुळं आम्हाला त्या 180 स्क्वेअर फीटची घरं हे आमची स्वप्न मोठी घरं होत होती. जवळजवळ 550 स्क्वेअर फीटची घरं आम्हाला मिळणार होती. त्या घरांवरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमच्यावरती अन्याय झालेला आहे एका प्रकारे की नवी मुंबईमध्ये क्लस्टर होऊ नये. अरे बाबा, क्लस्टर का होऊ नये? आमचं पूर्ण ज्या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या धोरणामध्ये 10,000 स्क्वेअर मीटरच्या वरती ज्या संस्था आहेत किंवा काही एकत्र आहेत त्यांना क्लस्टर व्हावा हा शासनाचा निर्णय आहे. त्या हिशोबाने आमचे होत होते, परंतु सभागृहामध्ये त्याला कुठेतरी त्यांनी
एक गठन केलेलं आहे. आमची रणनीती अशीच असणार आहे की जोपर्यंत आमचा क्लस्टर आणि आमचं रिडेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. कारण आम्ही 180 स्क्वेअर फीटमध्ये आमच्या आई वडिलांना आम्ही गावी ठेवून किंवा आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही, आम्हाला राहणं इथं मुश्किल झालेलं आहे. अख्ख्या बिल्डिंग स्लॅब लिकेज आहे. सिडकोनी ज्यावेळी घरं बनवली 2004मध्ये आम्हाला 5मध्ये पजेशन दिले, त्यापासून आजपर्यंत हे बिल्डिंग लिकेज आहे आणि ते स्लॅब कोसळलेले आहेत. गेली प्रत्येक पाऊस आला की लिकेजचा मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि लिकेजचा पहिल्या माळ्यापासून ते ग्राउंड फ्लोअर पहिल्यापासूनच लिकेज आहे. सर ह्याला त्याला आम्ही महानगरपालिका धरू, कारण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांनी आज क्लस्टरच्या विरोधात आता त्यांनी हे केलेलं आहे. त्या विरोधात आम्ही महानगरपालिकेलाच हे करतो आहे. तुमचं नाव काय? मी इथे सोसायटीचा एक कार्यकारी संचालक आहे, कार्याध्यक्ष यांना त्यांनी मी काम करतो. गेली 6 वर्ष आम्ही हा रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतो.